मी सुधाकर कोवडे, कृषी सहाय्यक कोकडी, तालुका वडसा, जिल्हा गडचिरोली. तुरीवरील ज्या असणाऱ्या किडी म्हणजेच खाणाऱ्या, त्यापैकी आपल्या शेंगा पोखरणारी अळी, ठिपक्याची अळी, इतर केसळ अळ्या ह्या फारीवर कशा झाडतात याचे आता प्रात्यक्षिक शेतकऱ्याला करून दाखवत आहे. आता आपण 2 शेतकरी जर असतील तर फारीचा वापर करायचा आणि 1 शेतकरी असेल तर डाल्यामध्ये फारी टाकून तुरीवरच्या अळ्या झाडू शकता. त्यासाठी आपल्या ह्या पद्धतीचा वापर करायचा. आता आम्ही तुम्हाला प्रत्यक्षात फारीवर अळ्या कशा झाडायच्या हे करून दाखवत आहे. हे असे तुरीचं झाड घ्यायचं, त्याच्या खाली फारी लावायची, फारीवर असं झाड वाकवल्यानंतर हे हलक्या हाताने ह्याच्यावरच्या तुरीवरच्या अळ्या झाडून टाकायच्या. जेवढ्या अळ्या असतील तेवढ्या ह्या फुलातील किंवा पानावरच्या पूर्ण अळ्या ह्या फारीवर पडतील. शेंगा लागण्यापूर्वी 1 वेळ झाडायचा आणि शेंगा धरते म्हणताना ते 1 वेळ झाडलं तर तुम्हाला कमी खर्चात सुद्धा अळीचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करू शकता. म्हणून माझी अशी शेतकऱ्यांना विनंती आहे की प्रत्येक शेतकऱ्याने तुरीवर सुरुवातीपासूनच फवारणी करता ह्या फारीवर अळ्या झाडून त्याचे अळीचे व्यवस्थापन करावे आणि त्याच्यानंतर निंबोळी अर्क किंवा कोणत्याही कमी तीव्रतेच्या औषधीचा वापर करावा. म्हणजे कमी खर्चात जास्ती फायदेशीर ही पद्धत आहे. त्यासाठी ह्या शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या पद्धतीचा अवलंब करावा अशी मी विनंती करतो. आणि ह्या फारीवर खूप काही झाडल्यामुळे आता या फारीवर खूप काही अळ्या तयार झाल्या. ह्या आता हे शेंगर पोखरणारी हिरवी अळी आहे, हे ठिपक्याची अळी आहे, ही ठिपक्याची अळी आहे. हा जरी लहान असल्या तरी आता ह्या कोणत्याही अळीचा हा जीवनक्रम जास्तीत जास्त 1 महिन्याचा असतो. ह्या फारीवर झाडलेल्या अळ्या आता हे सर्व इथं जमा झाल्या आहे फुलामध्ये. आणि हे जेवढे फुल आहे कीडग्रस्त आहे, कीडग्रस्त असल्यामुळे हे सर्व फारीवर पडले. आता हे तुम्हाला दिसत आहे, ह्या अळ्या पूर्ण अशा बाहेर जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. सर्व प्रकारच्या अळ्या, मोठ्या अळ्यासुद्धा ह्या फारीवर जमा होतात. आणि फवारणी केली तर मोठ्या अळ्या खात नसल्यामुळे मरत नाही. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या स्टेजच्याच अळ्या मरतात, मोठ्या झालेल्या अळ्या मरत नाही. म्हणून ह्या पद्धतीचा वापर केला तर तुमचे जास्तीत जास्त व्यवस्थापन होईल. त्याकरता ह्या पद्धतीचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा अशी मी आग्रहाची शेतकऱ्यांना विनंती करतो.